नमस्कार, अधिष्मिता या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ह्या आपल्या चॅनलवर श्रावण महिन्यानिमित्त पुण्याजवळ असणाऱ्या सर्व महादेवांच्या मंदिरांची आपण सफर आणि त्याचबरोबर माहिती बघणार आहोत। याच शृंखलेमधील प्रथमतः आपण आज पाहणार आहोत श्री जंगली महाराज रोड वरील श्री पाताळेश्वर मंदिर। खरं तर हे अतिशय प्राचीन आणि पुरातन मंदिर आहे। या मंदिराचा खूप जुना इतिहास आहे। या मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला अशी दाट झाडी दिसून येते, जणू काही आपण एका जंगलामध्ये आलो आहोत असा आपल्याला अनुभव मिळतो। या मंदिरामध्ये जात असताना एक विलक्षण शांतता आणि एक सुंदर असा परिसर या ठिकाणी पाहावयास मिळतो। या मंदिराचा इतिहास थोडासा जाणून घेतल्यास पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर असलेलं पाताळेश्वर मंदिर हे 8व्या शतकात राष्ट्रकूट राजवटीच्या काळात एकाच कातळातून कोरलेले म्हणजेच एकसंध पाषाणातून घडवलेले शिवालय व राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे। हे स्मारक वेरूळच्या लेण्यांशी साधर्म्य साधणारे अशा प्रकारच्या लेण्या आहेत। चला तर मग पाहूयात या मंदिरातील आणखीन काही गोष्टी। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संपूर्ण परिसर हा अशा काळ्या दगडामध्ये आपल्याला कोरलेला दिसतो। याचं कारण असं आहे की या मंदिरामधील ची पूर्ण रचना ही एकसंध अशा बॅसॉल्ट खडकामध्ये झालेली आहे। हे पूर्ण मंदिर हे एकाच दगडामध्ये कोरण्यात आलेलं आहे असं सांगण्यात येतं। त्याचबरोबर या मंदिराचा एक सर्वात जुना इतिहास असा देखील सांगितला जातो की हे मंदिर हे पांडवांनी वनवासाच्या काळामध्ये असताना एका रात्रीत बांधण्याचा प्रयत्न केला होता, पण अचानक सकाळ झाली आणि लोक त्यांना ओळखू लागतील या भीतीने त्यांनी ते बांधकाम तिथेच थांबवले। त्याचमुळे या बांधकामाचा काही भाग हा अर्धवट राहिलेला आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये एक सुंदर गोलाकार आणि नक्षीकाम केलेलं स्वतंत्र नंदीचं मंडप आहे। नंदीचे दर्शन घेतल्यानंतर आपण गर्भगृहात पोहोचतो। गर्भगृहामध्ये मुख्य 3 गर्भगृह आहेत। त्यातील प्रमुख जे गर्भगृह आहे त्यामध्ये शिवलिंग आहे, जे आपणास या ठिकाणी दिसत आहे। इथे अशा प्रकारे सुंदर जागा आहे जिथे लोक शांतपणे ध्यानधारणा करत बसलेले असतात। आजूबाजूला इतरही देवतांच्या मूर्ती आहेत, जसं की श्रीरामाची मूर्ती आहे, हनुमानाची मूर्ती आहे, त्याचबरोबर देवीची मूर्ती आहे। अशा अनेक लहान लहान मूर्ती या ठिकाणी आपणास दिसतात। या मंदिराच्या मागील बाजूस आम्हाला काही भाग असा दिसला की जिथं अर्धवट काम झालेले दिसत आहे। त्यामुळेच की काय या मंदिराचे काम हे अर्धवट पाषाणात कोरलेले आहे असे वाटते। मूळ मंदिरातील भगवान शंकराची पिंड ही अत्यंत लोभस आणि देखणी आहे। या मूर्तीकडे पाहतच राहावं असं वाटते। येथील श्रीरामाचे आणि इतर मूर्तींचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही येथील आजूबाजूचा परिसर न्याहाळत होतो। या लेण्यांची निर्मिती इसवी सन 753 ते 982 या दरम्यानच्या राष्ट्रकूट राजांच्या विशेषतः प्रथम कृष्णराज याच्या कारकिर्दीत झाल्याचे मानले जाते। 6व्या शतकापासून 10व्या शतकादरम्यान भारतात प्रभावी असलेली ही राजवट जैन धर्मीय असली तरी शिव आणि वैष्णव तसेच शाक्त धर्माचाही ते आदर करत असत। त्यामुळेच येथील मंदिरांमध्ये आपणास या तिन्ही कलांचा आविष्कार झालेला दिसतो आणि ते येथील लेण्यांमधूनही जाणवतो। या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे मोळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावरती असणारे आणि त्याच्या काठावरती वसलेले हे ठिकाण आहे। या मंदिरामध्ये दरवर्षी दिवाळी झाल्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सुंदर अशी पणत्यांची सजावट केली जाते। ती पाहण्यासाठी पुणेकर विशेष गर्दी करतात। खरोखर अतिशय नयनरम्य असा तो देखावा असतो, जो प्रत्येकाने जरूर अनुभवावा। या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन सरकारने 1909 मध्ये याला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला। त्यामुळे हे मंदिर हे आता राष्ट्रीय स्मारकांमध्ये समाविष्ट झाले आहे। नक्की या मंदिराला भेट द्या। चला तर मग भेटूयात अशाच एका नव्यान व्हिडिओसोबत। पुढील ठिकाण देखील महादेवांचेच असणार आहे। तोपर्यंत नमस्कार। हर हर महादेव।